ऐन सणासुदीच्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महागाई वाढताना दिसते। एकीकडे तांदूळ, गहू, साखर, डाळी वाढत असताना दुसरीकडे आता कांद्याचे दर सुद्धा गगनाला भिडलेले आहेत। मी सध्या एपीएमसी मार्केटमध्ये आहे आणि वाशी एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची आवक ही महाराष्ट्रातून होत असते। नाशिक असेल, पुणा असेल, जुन्नर असेल, या पट्ट्यातनं आहे तो कांदा या वाशीच्या बाजारामध्ये येत असतो। रोज साधारण 90 ते 100 गाड्यांची आवक ही या मार्केटमध्ये होत असते। जर आपण कांद्याचे दर पाहिले तर 20 ते 25 रुपये होलसेल मार्केटला मिळणारा कांदा आता 35 ते 40 रुपये किलोवर जाऊन पोहोचलेला आहे। तर हेच किरकोळ मार्केटचे दर पाहिले तर 60 ते 70 रुपयावरती कांदा गेलेला आहे। त्यामुळे आपण पाहतो की कांद्याचे दर सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यावर या ठिकाणी होलसेल व्यापारी आहेत राजू शेळके, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय कारण आहे कांद्याचे दर प्रचंड वाढलेत? आज पूर्वी वाशी मार्केटला 95 गाडीची आवक आहे। मध्यंतरी साधारणतः मे मध्ये जून मध्ये कांदा बराचसा शेतकऱ्यांचा खराब झाला, तो साठवला गेला नाही। आता आपल्याकडे कांदा साठवणीचा कांदा 50% आसपास आहे आणि सगळीकडे मार्केट वाढलेलं आहे। साधारणतः एक्सपोर्टचं म्हणाल तर एक्सपोर्टला एवढं डिमांड नाही आहे आणि येणारा जो पावसाळा आता आपण बघितला आणि मोठा पावसामध्ये पण गॅप पडलेला आहे। नवे कांदे लवकर येण्याची शक्यता कमी आहे। दिवाळीनंतर नवे कांद्याची आवक होणार आहे। दिवाळीपर्यंत आपल्याला कांद्याचा जो वाढलेला जो भार आहे तो सहन करावा लागणार आहे। सध्या काय दर चढत, कुठून आवक होते कांद्याची? आपल्याकडे वाशी मार्केटला पुणे जिल्ह्यातून होते, नाशिक जिल्ह्यातून, नगरच्या काही भागात काय दर काय सध्या? 35-40 रुपये वाशी मार्केट आणि पुरी गोळा जो म्हणतो तो 5 स्टार हॉटेलला वापरला जातो तो 42 रुपये। अजून नवीन पीक यायला किती दिवस लागणार? अजून दर किती दिवस चढे राहतील असे? दिवाळी पण दर चढत राहतील। दिवाळीनंतर नव्या कांद्याची अपेक्षा आहे। नवे कांदे दिवाळीनंतर चांगले येतील। पावसाने पण थोडा जरा गॅप दिलेला आहे, पावसाची गरज आहे आता, काय होतं। नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी पावसाने सुद्धा विश्रांती दिली असते, त्यामुळे मोठा परिणाम कांद्याच्या पिकावरती झालेला आहे, उत्पन्नावरती झाले आहे। त्यामुळे नवीन पीक दिवाळीनंतर येणार असल्यामुळे पुढील 2 ते 3 महिने कांद्याचे दर हे असेच चढे राहण्याची दाट शक्यता आहे। विनायक पटेल, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।